तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपल्याच गावातील 23 वर्षीय मुलाच्या दुग्ध व्यवसायाची आज आपण इथे यशोगाथा बघणार आहोत मित्रांनो. आता व्यवसाय करायचा म्हटलं तर मित्रांनो, लोक काय करतात की खूप मोठे खर्च करत असतात शेडवरती, त्यांच्या गव्हाणी. तर इथं मित्रांनो सुंदर असं मूर्तिमंत उदाहरण बघू शकता तुम्ही. कुठल्याही प्रकारच्या असा शेडवरती खर्च न करता जुगाडू पद्धतीची इथे शेड उभारणी करून इथे हा मित्र जो काही आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतो, तो त्याने मित्रांनो उत्तमरित्या इथे दुग्ध व्यवसायाची सुरुवात केली आहे मित्रांनो. जवळपास त्याच्या दुग्ध व्यवसायाला 4 ते 5 वर्ष झालेले आहे मित्रांनो आणि उत्तमरित्या इथे दुग्ध व्यवसाय चालू आहे मित्रांनो. बघू शकता आपण इथे तुम्हाला जे की वघारी दिसत आहे लहानवाल्या छोट्या. इकडे समोर बघाल तुम्ही मित्रांनो, तर इथे अशा म्हशी बघित आहे. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये इथे शेडची रचना केली आहे, जे की ऊन वाऱ्यापासून त्यांना एक उत्तम निवाऱ्याची सोय केली आहे मित्रांनो. सकाळ सकाळचा टायमिंग आहे. त्यांनी नुकतंच डेअरीवरती दूध पोचवलेलं आहे आणि इथे बघू शकता तर कशा म्हशी आपल्या बांधून आहे त्याच्या. तर खाद्यावरती आणि खुराकीवरती त्याने व्यवस्थितरित्या आपलं खर्च केलेला आहे, जेणेकरून दुग्ध व्यवसायातून कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं मिळावं याची त्याने इथे एक लोकांसमोर आदर्श ठेवला आहे मित्रांनो. अवघ्या 23 वर्षामध्ये त्याने आपल्या कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी हातभार लावला आहे मित्रांनो. इथे बघू शकाल तर इथे इथे बैल बांधून आहे, जे की सर्जा राजाची जोडी आहे. इकडे बघू शकाल तुम्ही तर इथे एक म्हशीची क्वालिटी बघू शकता मित्रांनो, कशा पद्धतीची म्हैस आहे. कुठल्याही प्रकारची तुम्हाला हाडं दिसणार नाही अशी मित्रांनो म्हशीचे पालन केले आहे. तिकडे बघू शकता, तिकडे गाई आहे बांधून. इथे चारा खाण्यासाठी पण का जुगाडू पद्धतीने इथे सिमेंट कॉन्क्रीटचं ते रिंग आहे, त्याच्यामध्ये तो चारा देते. इकडे बघू शकता हा आहे त्यांच्या फार्ममधला रेडा. ते एकदम साध्या आणि सोप्या इथे बघू शकता मित्रांनो, कुठल्याही प्रकारच्या गव्हाणी नाही. साध्या सिंपल असे जे की सिमेंट कॉन्क्रीटचे जे पायऱ्या राहते त्याचे जे रिंग आहे त्याच्यामध्ये चारा देते. इकडे बघू शकता सुंदर असे इथे झाडं आहे. झाडाच्या सावलीमध्ये म्हशी, गाई अशा बांधलेल्या असतात आणि दिवसभर म्हशी ह्या मित्रांनो रानामध्ये चारायला नेतात आणि थोडा जो काही आहार असतो मित्रांनो, तो त्यांना कुटार, खुराक असं ते देऊन सन्यानी हा व्यवसाय करतो मित्रांनो हा मुलगा. तिकडे बघू शकाल मित्रांनो, कशा पद्धतीने इथे स्वच्छता आहे. कुठेही एकदम तुम्हाला एकदम घाण नाही दिसणार. शेड जरी स्वस्तातले मस्तातले असेल, पण इथे तुम्हाला घाण अजिबात दिसणार नाही. म्हशी पोंग्या इकडे तुम्हाला इथे किती कुटार कोण राहिलं दिसत दूध आहे. आता? 20 30. अच्छा. गाभण किती काय म्हशी? गाभण आहे अजून 3 म्हशी गाभण आहे. हा. 7 म्हशी जमले आहे. अच्छा, 7 म्हशी. डेअरीला देता का दूध का आपलं विरजन लावतं? दोन्ही. दोन्ही. तूप वगैरे तुपाचा काय भाव विकतं? 700 रुपये. 700 रुपये किलो तूप. खुराक किती देणं चालू आहे? खुराक एक पोत 2 दिवस पुरतो बा. म्हणजे 4 टाईम. ढेप ढेप, सरकी. अजून मकाचून वगैरे त्याच्यात? मकाचून आहे काय? ते चालते 8 दिवस पुरतो. अच्छा, चांगलं आहे म्हशी. हे अंदर स्टोर करतो का कुटार? अच्छा, तुरीचं आहे ना? ते सोल्याचं आहे. सोल्याचं आहे, चांगलं बारीक कुटार आहे. काय कोणा भेटलं कुटार? 12,000. घरचं बघ का? घरपोच. अच्छा, तिकडून
किती गोणे आणलं? 3 गुन्हे आहे. 3 गुणे. चांगला आहे की कुटार, बारीक आहे, चांगला खाते चण्याचं कुटार.